नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 20 जुलै आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आज देणार आहोत. मोठी खुशखबर महिलांसाठी आलेली आहे. 12वा आणि 13व्या हप्त्याची जी मोठी न्यूज आहे ती आज आपण तुम्हाला सांगणार आहोत. आणि रक्षाबंधन विशेष हा व्हिडिओ असणार आहे, कारण रक्षाबंधन निमित्त महिलांना मोठे गिफ्ट आणि शासन 3 भाऊ मिळून रक्षाबंधनचं हे गिफ्ट तुम्हाला देणार आहेत का, आणि देणार असतील तर ते तुमच्या अकाउंटला कधीपर्यंत पोच होणार आहे, आणि तुम्हाला 12वा हप्ता जर आला नसेल तर तो कधी पडणार आहे, आणि ज्यांना 12वा आलेला आहे त्यांना 13वा हप्ता नक्की कधी पडणार आहे. सर्वात महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी, आनंदाच्या बातम्या. आणि ज्यांना 12वा आलेला नसेल, ज्यांना 13वा आलेला नसेल, त्यांना हे पैसे नक्की कधी पडणार आहेत. आणि महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महत्त्वाचे 5 गिफ्टसुद्धा महिलांना मोठी खुशखबर जी आहे त्यामध्ये वाटप होणार आहेत. कारण महिलांना हे 5 गिफ्ट, रक्षाबंधनचे विशेष गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि कधीपर्यंत तुमच्यापर्यंत हे 5 गिफ्ट पोहोचणार आहेत. विशेष म्हणजे 12वा आणि 13व्या हप्त्याविषयी महत्त्वाची अपडेट आपण सांगणार आहोत. कारण 12वा हप्ता बऱ्याच महिलांना आलेला नाही, आणि 13वा हप्ता महिलांना कधी पडणार आहे. महिलांना आता, काही महिलांना 12वा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांना इथून पुढे हप्ते येणार का, मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण 12वा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्या महिला या योजनेतून बाद करण्यात आलेत का, त्यांना बाहेर काढण्यात आलंय का, हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि रक्षाबंधन निमित्त महिलांना हप्ता वाटप होणार का, सर्वात महत्त्वाचा तुमच्या मनातील जे शंका आहे, जे त्याचं सोल्युशन आपण आज करणार आहोत. आणि रक्षाबंधन निमित्त महिलांना आता शासन मोठे गिफ्ट देण्याची तयारी आहे का, आणि जर असेल तर ते तुमच्यापर्यंत कधी पोचणार आहे. कारण रक्षाबंधन सणानिमित्त तुमचा भाऊ तुमची पाठराखण करण्यासाठीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्गार काढलेले आहेत. आणि ते आदित्यताई तटकरे मॅडमनी सुद्धा काय म्हटलेलं आहे, काय हप्त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती दिलेली आहे, ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या प्रत्येक हप्त्याची अपडेट तुमच्यापर्यंत जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तरच तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि महत्त्वाच्या अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. रक्षाबंधन निमित्त महिलांना हप्ता वाटप होणार का, जर होणार असेल तर ते कोणत्या जिल्ह्यात कधी होणार आहे आणि कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. कारण 12व्या हप्त्याचं बऱ्याच महिलांना वाटप झालेलं नाही, त्यामुळे चिंता लागलेली आहे महिलांना. 12वा हप्ता जर आला नसेल तर त्या महिलांना 13वा हप्ता येणार का, आणि ज्या महिलांना 12वा आलेला नसेल त्यांना 12वा + 13वा येणार का, आणि ज्यांना 12वा आलेला आहे त्यांना 13व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण लगेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि महत्त्वाचे 4 जे गिफ्ट आहेत महिलांना, हे 4 गिफ्ट तुम्हाला कोणते आहेत आणि त्यासाठी काय करायचं आहे, हे काय केल्यानंतर तुमच्या अकाउंटला हे 4 गिफ्ट जमा होणार आहेत, आणि हे 4 गिफ्ट खात्रीशीर आहेत. कारण हे पैसे तुम्हाला ऑलरेडी येत असतील किंवा येणार आहेत. ज्या महिलांना येत नसतील त्यांना काय केल्यानंतर हे 4 गिफ्ट पडणार आहेत, आणि ज्या महिलांना एकही गिफ्ट यामधील येत नसेल त्यांना आता रक्षाबंधन निमित्त विशेष पॅकेजमध्ये हे गिफ्ट दिले जाणार आहेत. त्यामुळे हे 4 गिफ्ट जर पाहिजे असतील तर आपण सांगणार आहोत, ते काम केल्यानंतर तुम्हाला लगेच या गिफ्टचा सुद्धा, या योजनांचा सुद्धा लाभ मिळायला चालू होणार आहे. त्यामुळे सविस्तर पूर्ण व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी गरजेचं ठरणार आहे. आणि महिलांना अजून 1500 रुपये जमा होणार आहेत. रक्षाबंधन विशेष जो हप्ता आहे तो महिलांना आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तो कधीपासून चालू होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण 12वा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्या महिलांना 12वा + 13वा हप्ता असे 2 हप्त्याचे पैसे पडणार का. कारण महिलांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. ज्या महिलांना 12व्या हप्त्याचं पेमेंट जमा झालेलं नसेल त्या महिलांना 12व्या हप्त्याचे + 13व्या हप्त्याचे 3000 रुपयांचं पेमेंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार का,
हे संभ्रम जो आहे तो तुमचा आज दूर होणार आहे आणि तुम्हाला जर येणार असतील तर ते कधी येणार, कसे येणार त्याविषयीसुद्धा सविस्तर माहिती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन हे केलंच जाणार आहे। त्यामुळे महिलांना अजून 1500 रुपये जे आहेत ते तुम्हाला जमा होणार आहेत आणि 13व्या हप्त्याचं वाटपसुद्धा याच महिन्यामध्ये तुम्हाला येणार आहे। कारण रक्षाबंधनचं विशेष गिफ्ट शासन तुमचा भाऊ जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमचे भाऊ तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत, तुम्हाला 100% रक्षाबंधन विशेष हप्ते देणार आहेत आणि त्यामध्ये एक नाही तर 2 हप्ते तुम्हाला सोबत देण्याचं शासनाचं धोरण आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत। महत्त्वाचं म्हणजे महिलांना 11 हप्ते हे सुरळीत जमा झाले असतील तर 12वा आणि 13व्या हप्त्याचं विशेष वाटप तुम्हाला हे कधी होणार आहे आणि तुमच्या अकाउंटला हे पैसे कधी येणार आहेत। सर्व हप्ते जर जमा झाले असतील तर आता 13वा हप्तासुद्धा लगेच जमा होणार आहे। परंतु जर 11 हप्ते जमा झाले असतील तर 12वा आणि 13वा हप्ता काही महिलांना पडणार, त्यांना 3000 रुपये हे जमा होतील। परंतु ज्या महिलांना 12वा हप्ता जमा झालेला आहे त्या महिलांना आता 13व्या हप्त्याचे 1500 रुपयांचं विशेष वाटप हे रक्षाबंधन निमित्त होत आहे आणि रक्षाबंधन निमित्त होत आहे परंतु सणाच्या अगोदर हे पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले जात आहेत। तर ते कधी जमा होणार आहेत हे सुद्धा अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12व्या हप्त्याचे ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांना मात्र आता KYC करणं जरुरी केलेलं आहे आणि ही KYC तुमच्यासाठी बंधनकारक आहे। जर KYC केली तर 12वा + 13वा हप्ता, जर KYC केली नाही तुम्हाला 12वा हप्ता आलेला असेल तर मात्र फक्त 13व्या हप्त्याचं 1500 रुपयांचं वाटप तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सुरळीत हप्ते आलेले असतील तर मात्र काळजी करण्याची गरज नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांसाठी मोठे जे गिफ्ट आहेत ते आता वाटप होणार आहेत आणि ते कोणते गिफ्ट असणार आहेत, किती गिफ्ट आहेत तर 5 गिफ्ट आहेत। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं एक गिफ्ट आणि बाकीचे 4 जे गिफ्ट आहेत ते तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र तुम्हाला आता लगेच मी सांगणार आहे ते काम करावं लागणार आहे। ते काम केलं तर तुम्हाला हे 5 गिफ्टचं वाटप तुमच्या अकाउंटला एकखाट्या पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे। 4 गिफ्ट आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता असं सर्व 5 गिफ्ट तुमच्या अकाउंटला आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या गिफ्टचं वाटप तुम्हाला जर पाहिजे असेल तर रक्षाबंधन विशेष हे पॅकेज तुम्हाला जर पाहिजे असेल तर आता आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, पहिलं गिफ्ट आहे तुम्हाला 2490 रुपये। तुम्हाला जर गॅस सबसिडी जमा झालेले नसतील तर 2490 रुपये म्हणजे 2500 रुपयांचं हे पहिलं गिफ्ट तुमच्या अकाउंटला आता जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला आतापर्यंत एकही सबसिडी आणि 2490 रुपये जमा झाले नसतील तर मात्र अन्नपूर्णा योजनेमार्फत हे पैसे जे जमा होतात, जी योजना चालू आहे त्या योजनेचे 3 गॅस तुम्हाला 1 वर्षात 2490 रुपयांचं हे वाटप होत असतं। आणि जर हे तुम्हाला होत नसेल तर मात्र गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला या योजनेची KYC करून घ्यायची, आधार कार्ड, मोबाईल कार्ड या योजनेला लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचे 2490 रुपये हे तुम्हाला वन टाईम पडणार। इथून मागे जर सबसिडी पडल्या नसतील तरीसुद्धा राहिलेले सर्व पैसे आणि 2490 रुपये हे सर्व तुम्हाला हप्ते जे आहेत ते पडणार आहेत। त्यासाठी तुम्हाला KYC जरुरी आहे। KYC केली की लगेच तुम्हाला या सबसिडी सगळ्या पडणार आहेत। त्यामुळे तुम्हाला पहिलं गिफ्ट तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी सांगितलेलं KYC करून घ्या, तुम्हाला या योजनेचे सर्व पैसे, मागील थकीत पैसे प्लस पुढे येणारे सबसिडी सर्व तुम्हाला पडणार आहेत। 2500 रुपयांचं पहिलं गिफ्ट तुम्ही 100% घेतलं पाहिजे। दुसरं गिफ्ट आहे, शासनानं एक नवीन योजना आणलेली आहे, नवीन स्कूटर योजना। या योजनेमध्ये महिलांना एक इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट दिली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहेत आणि लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना ही योजना लागू केलेली आहे। त्यामुळे आता या योजनेचे फॉर्म चालू होत आहेत आणि ते फॉर्मची लिंक आपण आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तुम्हाला ज्यावेळी या योजनेची लिंक येणार आहे त्यावेळी आपण त्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तरच तुम्हाला ही लिंक लवकर भेटेल।
आणि तिसरं गिफ्ट आहे बांधकाम कामगार योजनेचं. बांधकाम कामगार जी योजना आहे, या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या घरच्या सर्व कुटुंबासाठी सरकारनं जी योजना राबवलेली आहे, त्यामध्ये महिलांना आणि पुरुषांना कोणाच्याही नावे करू शकता आणि भांडी संच जी आहे, यामध्ये पूर्ण भांडी संच असतो, तो भांडी संच तुम्हाला भेटत असतो. आणि पुढे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च असेल, तुमच्या कुटुंबासाठी कर्ज योजना असतील, सर्व या योजनेमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांना आता अधिकचा लाभ भेटत आहे. त्यामुळे जर या योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर पूर्ण भांडी तुम्हाला पाहिजे असतील, तुम्हाला सर्व याची डिटेल जर पाहिजे असेल, तर ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकता आणि ऑनलाईन याचे अर्जसुद्धा चालू आहेत. हे अर्जसुद्धा करून घेणं गरजेचं आहे. रक्षाबंधन सणानिमित्त महिलांना आता मोठी भेट देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. रक्षाबंधन सणानिमित्त 2100 रुपयांची सौगातसुद्धा महिलांना आता देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे महिलांना आता लवकरच 2100 रुपयांचं वाटपसुद्धा होणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व जे टप्पे आहेत, बाहेर जे अपात्रतेचे टप्पे आहेत, हे टप्पे संपल्यानंतरच याचं वाटप चालू होणार आहे. त्यामुळे कोणते 4 नियम ज्या महिलांनी मोडलेले आहेत, त्या महिला आता बाहेर काढण्यात येणार आहेत. आणि हे 4 नियम जर मोडलेले नसतील, तर मात्र 12वा आणि 13वा हप्ता येण्याची काळजी करण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही या नियमांपैकी 4 नियमांपैकी जर एकही नियम मोडला असेल, तर मात्र तुम्हाला 12वा हप्ता येणार नाही. त्यामुळे महत्त्वाचं आहे कोणते 4 नियम आहेत. पहिला नियम आहे 4 चाकी गाडीचा. जर तुमच्या घरात कुटुंबाच्या नावे कोणाच्याही नावे जर 4 चाकी गाडी असेल, तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ आता भेटणार नाही आहे. आणि इथून मागं आलेले पैसे हे तुम्हाला बोनस स्वरूपात भेटले आहेत. इन्कम टॅक्स जर कुटुंबात कोणीही भरत असेल, तरीसुद्धा या योजनेचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही आहे. 2.5 लाखाचं उत्पन्नाची जी अट आहे, ते सुद्धा तुम्ही जर 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल, तरीसुद्धा तुम्हाला आता या योजनेत जर हे नियम मोडले असतील, तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही. इतर योजनेचा लाभ घेत असाल, तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ आता त्यांना वगळण्यात आलेला आहे, त्यांना बाद करण्यात आला आहे. या नियमांमध्ये ज्या महिला अपात्र झाल्या आणि सर्व महिलांच्या ज्या फेऱ्या आहेत अपात्रतेच्या, त्या कंप्लीट झाल्यानंतरच आता 2100 रुपयांचं वाटप होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आता आजपासून पैसे कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या महिलांना क्रेडिट केले जाणार, 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता कोणत्या महिलांना पडणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत. कारण आज कोणत्या जिल्ह्यात पैसे आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचे जे जिल्हे आहेत ते आपण तुम्हाला सांगणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडत आहेत. सुरुवातीला आहे ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, इकडे आहे पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, रत्नागिरी आहे, इकडे रायगड आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, अकोला आहे, वाशिम आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, यवतमाळ आहे, गडचिरोली आहे. या जिल्ह्यांमध्ये आता 12वा हप्ता जो आहे तो वाटप केला जात आहे आणि त्या महिलांना आज पैसे पडणार आहेत. 13वा हप्ता मात्र तुम्हाला लगेच पडणार नाहीत. 1 ते 2 दिवसात 13व्या हप्त्याचं सुद्धा वाटप चालू होणार आहे. ते वाटप चालू झाल्यानंतर तुम्हाला लगेच आपण त्याची डिटेल माहिती देणार आहोत. आणि 12व्या हप्त्याविषयी शंका तुमच्या मनातील दूर झाली असेल, तर मात्र कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा. आणि एक नवीन SBI लाईफ इन्शुरन्सचा एक प्लॅन आलेला आहे, तो प्लॅनसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्या मुलांच्या नावे असेल, आपल्या स्वतःच्या नावे जर तुम्हाला पॉलिसी करायची असेल, तर मात्र तुम्हाला आपण शेवटी नंबर देणार आहोत. त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला कसे लाभ भेटतात पहा. तुम्हाला पैसे फक्त भरायचे आहेत पूर्ण 10 वर्ष. 10 वर्ष पैसे भरल्यानंतर तुम्हाला 50,000 रुपयाचा हा प्लॅन आपण दाखवलेला आहे. 50,000 रुपये जर तुम्ही 10 वर्ष भरले, त्यानंतर तुम्हाला 1 ते 5 वर्षाचा वेटिंग पिरियड घेता येतो. आपण 5 वर्षाचा वेटिंग पिरियड दाखवलेला आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला 16व्या वर्षापासून तुम्हाला येणार आहेत पहिल्या वर्षी 39,000, नंतर 41, 43, 45, 47 असे वाढत जात तुम्हाला पूर्ण 30 वर्ष पुढे पैसे भेटत राहणार आहेत. हप्ता पहा पुढे किती झालेला आहे. शेवटचा हप्ता येणार आहे 95,000. प्रत्येक वर्षी ही रक्कम येत राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी आलेले पैसे प्लस
45व्या वर्षी मिळालेले 6,47,155 रुपये असे टोटल आपल्याला भेटणार आहे 26,14,315 रुपये. तुम्हाला भरणा किती झालेला आहे? फक्त 5 लाख रुपये भरणा झालेला आहे आणि तुम्हाला 26 लाख रुपयांचं हे पॅकेज गॅरंटेड लिहून बॉन्डवरती येत असतं. त्यामुळे गॅरंटेड जर ही पॉलिसी SBI लाईफची करायची असेल तर तुम्हाला कुठे संपर्क करायचा आहे? महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपण लगेच नंबर देणार आहोत. त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 8208 32 58 59 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही हा प्लॅन SBIचा करून घेऊ शकता. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला याची सर्व डिटेल आणि सर्व सर्व्हिस दिली जाईल. त्यामुळे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुमचा प्लॅन करून घ्या. आणि महत्त्वाची माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.